नमस्कार. आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा पवित्र सण जगज्जननी आदिशक्ती माता दुर्गेला समर्पित आहे. या 9 दिवसात दुर्गेच्या 9 स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि तिच्या कृपेची याचना करून व्रत पाळले जाते. म्हणतात, अगदी कोणी महापापी माणसाने देखील जर श्रद्धेने हे नवरात्र व्रत केले तर त्याचे सर्व पाप दूर होतात, यात किंचितही शंका नाही. देवी भागवत पुराणात नवरात्र व्रताचे महात्म्य सांगणारी अशीच एक अद्भुत कथा वर्णिली आहे. ही कथा जेव्हा कुणी मनोभावे ऐकतो तेव्हा त्याचे कोट्यावधी पाप नाहीसे होतात. देवीच्या कृपेने त्याला धन, धान्य, पुत्र, पौत्र आणि सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते. म्हणून प्रत्येक सुज्ञ मनुष्याने या व्रतकथेचे श्रवण अवश्य करावे. जो या कथेला मनापासून ऐकेल किंवा इतरांना ऐकविल आणि या पवित्र व्रतकथेचा प्रसार करील त्याला कधीही कोणत्याही दुःखाचा स्पर्श होणार नाही, असे म्हणतात. चला तर मग देवी भागवत पुराणातील नवरात्र व्रताची ही पुण्यदायी कथा आज आपण भक्तिभावाने अनुभवूया. ही कथा ऐकताना तुमचे मन भक्तिरसात न्हाऊन निघेल. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, कैलास पर्वताच्या शांत शिखरावर भगवान महादेव गहन ध्यानात तल्लीन होते. त्यांच्या भोवती हिमालयाची नीरव शांतता होती आणि पर्वतावरील मंद वारे शिवाच्या जटांना हलकेच स्पर्शून जात होते. तेवढ्यात हातात विडा धारण करून देवर्षी नारद कैलास पर्वतावर येऊन उभे राहिले. नारदांना पाहताच भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले आणि त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्य फुलले. महादेवांनी समोर उभ्या नारदाकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले. महादेव हसत म्हणाले, स्वागत आहे देवर्षी नारद. आज या पवित्र कैलासावर आपल्या आगमनाचे प्रयोजन काय असावे? देवर्षी नारदांनी आदराने हात जोडले आणि विनम्र स्वरात म्हणाले, हे देवाधिदेव महादेव, आपणास कोटी कोटी प्रणाम. प्रभो, आपण सर्वज्ञ आहात. तरीसुद्धा आपण विचारत आहात म्हणून आगमनाचे कारण सांगतो. मी आपल्या चरणी नवरात्र व्रताचे महात्म्य ऐकण्यासाठी आलो आहे. हे व्रत का पाळले जाते? या व्रताचे पालन केल्याने कोणते फल मिळते? आणि या व्रताची योग्य विधी आणि नियम काय आहेत? कृपा करून मला या सर्व गोष्टींचे ज्ञान द्या. भगवान शिवांनी नारदाचे बोल ऐकून आनंदाने मस्तक हलवले. ते प्रेमळ आवाजात म्हणाले, नारद, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारलास. तुझ्यामार्फत संपूर्ण जगताला या व्रताचे महात्म्य कळेल. नीट ऐक. आज मी तुला या व्रताची एक महान कथा सांगतो, जी ऐकल्याने तुझेच नव्हे तर सर्व श्रोत्यांचे कल्याण होईल. या कथेनंतर मी या व्रताची पूर्ण माहिती, विधी आणि नियमही तुला सांगेन. देवर्षी नारद हात जोडून शांतपणे बसले. ते म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा ध्यानपूर्वक ऐकेन आणि निश्चितच इतरांना याचा प्रचार करीन. नारदांच्या डोळ्यांमध्ये उत्सुकतेची चमक होती. भगवान शिवांनी समोर बसलेल्या नारदाकडे पाहिले. नारदांचा चेहरा भक्ती आणि उत्सुकतेने उजळला होता. महादेवांनी मग आपल्या गंभीर पण मधुर स्वरात कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी कोसल नावाच्या देशात सुशील नामक एक अत्यंत दीनदरिद्री वैश्य राहत होता. सुशीलचा परिवार फार मोठा होता. त्याला अनेक मुलं-मुली होती. पण दुर्दैव असे की त्याच्याकडे धनाचा खूप तुटवडा होता. त्याचे कुटुंब रोज उपाशी पोटी दिवस काढत असे. सुशील अत्यंत नम्र व सदाचारी स्वभावाचा होता. स्वतः गरीब असला तरी तो धर्मपरायण, शांत आणि सचोटीचा होता. दररोज तो देवतांची आणि आपल्या पितरांची भक्तिभावाने पूजा करत असे. त्याच्या दारावर आलेल्या प्रत्येक अतिथीचे तो आदरपूर्वक स्वागत करी. प्रथम त्यांना भोजन देई आणि मग उरलेल्याने स्वतःचा गुजारा करी.
तो दिवसाचा बराचसा वेळ इतरांच्या शेतात किंवा बाजारात लहान मोठी कामे करून कुटुंबासाठी अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असे. तरीही त्यांच्या घरात अन्नाचा तुटवडा सतत भासत राहत होता. सुशील स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांचे पालनपोषण करण्याचा प्रयत्न करत होता. दिवसभर काहीच मिळाले नाही तर एखाद्या दिवशी रात्री थोडेफार अन्न मिळालंच तर तो प्रथम मुलांच्या तोंडी घालत असे आणि उरलेले थोडे अन्न घेऊन आपली क्षुधा भागवत असे. परंतु बहुतेक वेळा संपूर्ण कुटुंब फक्त रात्रीच थोडंसं अन्न चाखत असे. दिवसभर उपासच जात असे. मुलं भुकेने रडत व्याकुळ होत असत आणि एक बाप म्हणून सुशीलचं हृदय त्यांना अशा स्थितीत पाहून तुटून जात असे. एकदा असं घडलं की सुशीलच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. लहानगी लेकरं भुकेने व्याकुळ होऊन ओरडत होती. त्यांच्या अश्रूंचं आणि आक्रंदनाचं दृश्य पाहून सुशीलचं काळीज पिळवटून निघालं. शेवटी असह्य दुःखाने त्याने रडणाऱ्या मुलांना काळजीने घराबाहेर पाठवून दिलं, कारण त्यांच्यासमोर ठेवायला त्याच्या हातात कणभरही अन्न नव्हतं. मुलं बाहेर कुठेतरी निघून गेली आणि दारिद्र्याच्या या आगीने सुशीलचं हृदय आतून होरपळत राहिलं. तो निराधार अवस्थेत देवाचा ध्यास लावून बसला होता. सुशील आकाशाकडे पाहून हात जोडून देवाला प्रार्थना करत होता. परमेश्वरा, मी कोणतं पाप केलं रे? का माझी लेकरं उपाशी ठेवत आहेस? कोणत्या पापाची फळं भोगावी लागत आहे? थोडी तरी दया येऊ दे रे देवा. माझी चिमुकली पोरं उपाशी मरतील रे. अशा प्रकारे तो रडत देवाकडे प्रार्थना करत असे आणि डोळ्यांतून दुःखाचे अश्रू सतत वाहत होते. अशी अवस्था असताना एक दिवस सुशीलच्या दारी एक तेजस्वी विद्वान ब्राह्मण भिक्षेसाठी येऊन उभा राहिला. ब्राह्मणाचं तेजस्वी रूप पाहताच सुशील आदराने त्यांना घरात घेऊन आला. त्याने कष्टाने जमवलेलं थोडंसं अन्न त्या अतिथी ब्राह्मणाला विनम्रतेने अर्पण केलं. त्यानंतर दोन्ही हात जोडून भुईला मस्तक टेकवत त्याने ब्राह्मण देवतेची पूजा केली. ब्राह्मणाची सेवा करून सुशीलने अत्यंत व्याकुळतेने विचारले, हे ब्राह्मण देवा, आपल्या आगमनाने माझे घर पावन झाले. मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का? सुशीलच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्याचा आवाज भरून आला होता. समोरच्या संताने सौम्य हास्य करत मान डोलावली आणि म्हणाले, महात्म्या, तुमची दानशूरता आणि अतिथी सेवा साऱ्या गावात प्रसिद्ध आहे. तुमच्या आदरातिथ्याची महती ऐकूनच मी इथे आलो आहे. संकोच न करता मोकळेपणाने आपली शंका विचारा. तेव्हा सुशील व्याकुळ होऊन म्हणाला, हे ब्राह्मण देवा, कृपा करून मला सांगा, माझ्या या दारिद्र्याचा नाश निश्चितपणे कसा होईल? या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पोषण करू शकत नाही. मला स्वतःसाठी धनाची लालसा नाही, पण असे काही मार्गदर्शन करा की ज्यामुळे मी माझ्या परिवाराला 2 वेळचं अन्न देऊ शकेन. माझी मुलं भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हमसून रडत आहेत आणि माझ्या घरात धान्याचा एक दाणाही शिल्लक नाही की ज्याने मी त्यांची भूक भागवू शकेन. त्यांच्या यातना पाहवत नाहीत मला. आज मी दुःखाने माझ्या रडणाऱ्या लेकरांना घराबाहेर पाठवलं. ती कुठे गेले देव जाणे. त्यांच्या चिंतेने माझं हृदय शोकाच्या अग्नीत तळपत आहे. माझ्या मुलीचं वयही आता विवाहयोग्य झालं आहे, पण कन्यादान करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तिचं लग्न करायला धन लागतं आणि माझी तर हाताची 5ही बोटं रिकामी आहेत. हे विप्रश्रेष्ठ, याच कारणाने मी फार चिंतेत आहे. दयानिधाना, आपण विद्वान आहात. आपल्या ज्ञानाच्या जोरावर माझ्यावर काहीतरी कृपा करा. असा कुठला तप, मंत्र किंवा व्रत सांगा ज्या योगे मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकेन. महाभाग, आपल्या कृपेनेच माझं कुटुंब सुखी होऊ शकेल. कृपा करून विचार करून मला काही उपाय सुचवा. सुशीलची ही आर्त याचना ऐकून ब्राह्मणाचं हृदय द्रवलं. त्यांनी प्रसन्न होत आपल्या उजव्या हाताने सुशीलच्या डोक्यावर आशीर्वादाचा स्पर्श केला आणि शांतपणे सांगितलं, हे वैश्यवर्य, मी तुझं दुःख पूर्णपणे ओळखलं आहे.
तू आता चिंता सोड. मी तुला एक अमोघ उपाय सांगतो. तू श्रद्धेने शारदीय नवरात्र व्रताचं अनुष्ठान सुरू कर. या व्रतामध्ये भगवती आदिशक्तीची विधीपूर्वक पूजा आणि हवन कर. देवीचे पवित्र मंत्र जप. देवीची उपासना केल्याने तुझं सर्व कार्य सिद्ध होईल आणि तुझं दारिद्र्य निःशेष नष्ट होईल. हे सुशील, नवरात्र नावाचे हे पवित्र आणि मंगलमय व्रत या पृथ्वीवर श्रेष्ठतम आहे. या व्रतासारखं दुसरं कोणतंही व्रत नाही. हे व्रत सदा ज्ञान आणि मोक्ष प्रदान करणारं आहे, सुखसंपत्ती वाढवणारं आहे आणि शत्रूंचा पूर्ण संहार करणारे आहे. या व्रताची महिमा अगाध आहे. वनवास काळात सीतेच्या विरहाच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या प्रभू श्रीरामांनीही किष्किंधा पर्वतावर या व्रताचं अनुष्ठान केलं होतं. या व्रताच्या प्रभावानेच त्यांनी महासागरावर भव्य सेतू बांधला आणि रावण व त्याच्या पुत्रांचा संहार करून सीतेची सुटका करण्याचं यश मिळवलं होतं. तुझ्याही जीवनात हे व्रत चमत्कार घडवेल. म्हणून उद्यापासूनच तू या नवरात्र व्रताला आरंभ कर. दिवसांचे उपवास, देवीची पूजा आणि हवन, देवी मंत्रांचा जप या सर्वांचं श्रद्धापूर्वक पालन कर. मग बघ, तुझे सर्व दुर्दैव नाहीसे होतील. ब्राह्मणाच्या तोंडून हे वचन ऐकताच सुशीलला नवीन आशेचा किरण दिसला. सुशीलने त्या ब्राह्मणाला आपला गुरु मानलं. भावविभोर होऊन त्याने ब्राह्मणाच्या चरणांवर मस्तक ठेवून वंदना केली. ब्राह्मणाने प्रसन्न होऊन सुशीलला देवीचा एक शक्तिशाली मंत्र देऊन त्याची दीक्षा दिली. सुशीलच्या ओठांवर विश्वासाचं हलकं स्मित पसरलं. त्याच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळाली होती. त्या दिवसापासून सुशीलने प्रचंड भक्तिभावाने नवरात्र व्रत सुरू केलं. दरवर्षी शारदीय नवरात्रात तो अखंड 9 दिवस उपवास करत असे. देवीची मनोभावे पूजा करत असे, हवन करत असे आणि गुरूकडून मिळालेल्या मंत्राचा अखंड जप करत असे. त्याचे सर्व ध्यान आणि प्रयत्न आई दुर्गेची कृपा मिळवण्यातच असत. सुशीलच्या कुटुंबियांनीही त्याच्या या साधनेत सहभाग घेतला. दिवसेंदिवस त्याची भक्ती अधिकच दृढ होत गेली. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं. अशा रीतीने सुशीलने 7, 8 आणि अखेर सलग 9 वर्ष दर शारदीय नवरात्रात हे व्रत पूर्ण निष्ठेने केलं. या काळात त्याने अनेक कष्ट, त्याग आणि संयम पाळला, पण त्याच्या मनात देवीप्रती प्रचंड श्रद्धा होती. दुर्गा मातेवरील त्याचा विश्वास अढळ होता. 9व्या वर्षाच्या शेवटी आश्विन शुद्ध अष्टमीच्या मध्यरात्री सुशील एकांतात देवीची आराधना करत होता. उपवासामुळे त्याचा चेहरा जरी कृश्य झाला असेल तरीही डोळ्यांत अपार भक्तीचं तेज झळकत होतं. तो देवीच्या मंत्राचा जप करत असतानाच अचानक त्याच्या समोर एका दैवी तेजाचा पुंज उमटला. सुशीलने डोळे उघडले तर स्वयं आदिशक्ती महेश्वरी देवी त्याच्या समोर प्रकट झाली. देवीचं रूप इतकं अद्भुत होतं की सुशीलची नजर तिला एकटक पाहतच राहिली. देवीचा अवतार तेजापुंज होता. मस्तकावर मुकुट, भाळी चंद्रकोर, हातात त्रिशूल, कमळ आणि तलवार धारण केलेली सिंहवाहिनी दुर्गा सुशील समोर उभी होती. देवीच्या मुखावर प्रेमळ स्मित आणि करुणेची प्रभा होती. साक्षात दुर्गेचं दर्शन होताच सुशीलच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याच्या संपूर्ण शरीराचा थरकाप झाला. तो अचंबित झाला, रोमांचित झाला. शरीर थरथरत असतानाच सुशीलने जमिनीवर साष्टांग दंडवत घातला. अश्रूंनी डबडबलेल्या त्याचे डोळे काही मिटत नव्हते. उरलेल्या शक्तीने सुशील म्हणाला, हे आई, हे जगज्जननी, तुमच्या दर्शनाने आज माझं जीवन धन्य झालं. त्याचा कंठ दाटून आला होता. हृदय आनंद आणि भक्तीने भरून आलं होतं. देवी पुढे सरसावली आणि तिने सुशीलला उठविलं. मधुर हसत दुर्गा मातेने म्हटलं, उठ माझ्या प्रिय भक्त. तिचा स्वर अंतःकरणाला स्पर्शून गेला. देवी म्हणाली, हे वत्सा, तुझी निष्ठा आणि भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. तू इतक्या दृढ निश्चयाने उपवास आणि साधना केलीस म्हणून संतुष्ट होऊन मी स्वतः तुझ्यासमोर प्रकट झाले आहे. तुझं तप पूर्ण झालं आहे. मग माग. तुला जे हवं ते वरदान निस्संकोचपणे माग.
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण केली जाईल. जगदंबेच्या मुखातून हे शब्द ऐकताच सुशीलच्या आनंदाला पारावर उरला नाही. तरीही तो फार विनम्रतेने आईच्या चरणांशी लोटांगण घालून बसला. सुशीलच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतच होते. तो म्हणाला, माते, तुमचं दर्शन मला घडलं. ह्यापेक्षा मोठा लाभ मला काय मिळू शकतो? मी तर तुमच्या दर्शनानेच कृतार्थ झालो आहे. हे आई, त्रिभुवन सुंदरी, सर्वशक्तिमान जगज्जननी, माझ्यासारख्या तुच्छ भक्तावर कृपा करून आपण दर्शन दिलंत, हीच माझ्यासाठी फार मोठी प्राप्ती आहे. आता माझ्या मनात दुसरी कोणतीच इच्छा उरलेली नाही. क्षणभर थांबून सुशीलने डोळे पुसले आणि पुढे म्हणाला, आई, आपण माझ्यावर इतका महान उपकार केलात की माझं सारं दुःख दूर झालं. तरी एकच विनंती आहे मातेस. माझ्या मुलामुलींवर अशी कृपा करा की त्यांना पुरेसा अन्नविधी मिळो. त्यांना कुणीही दिवस उपाशी झोपावं लागू नये. माझ्या लेकरांना सुखी पाहणं हाच आता माझा एकमेव ध्यास आहे. सुशीलची ही नम्र प्रार्थना ऐकून देवीच्या मुखावर एक करुणामय हसू उमटलं. प्रेमळ स्वरात दुर्गामाता म्हणाली, हे सुशील, तुझी भक्ती खरी आणि हृदयस्पर्शी आहे. आपल्या मुलांसाठी तुझ्या अंतःकरणात जी तळमळ आहे ती मी पाहिली आहे. तुझ्या या प्रार्थनेनं मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. आजपासून तुझ्या दारिद्र्याचा काळ का संपेल, तुझं घर धनधान्यांनी भरून जाईल, तुझ्या कुटुंबावरचे सगळे त्रास नाहीसे होतील, तुझे मुलंबाळं भाग्यवान होतील आणि त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल. तुझ्या कन्येचाही लवकरच सोज्वळ वराशी विवाह होईल. तुझ्या पुढील पिढ्यांपर्यंत तुमच्या घराण्याला सुख आणि समृद्धी लाभेल. देवीने आशीर्वादाचा हात सुशीलच्या डोक्यावर ठेवला आणि पुढे म्हणाली, तुझ्या परिवाराला आता कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. इतकंच नव्हे तर तू इतर गरजूंची मदतही करू शकशील एवढं ऐश्वर्य मी तुला प्रदान करते. मातेच्या कृपेनं तुझं घर पूर्णपणे संपन्न होईल. आता आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत कर आणि नेहमी माझ्या भक्तीत रहा. देवीचे वचन संपताच ती तेजस्वी मूर्ती हळूहळू अंतर्धान पावली. सुशील डोळे विस्फारून त्या दिव्य स्वरूपाकडे पाहत राहिला, जोपर्यंत ती आकृती अदृश्य होत नाहीशी झाली नाही. देवी अदृश्य होताच अंधाऱ्या रात्रीचा परिसर तेजस्वी प्रकाशाने उजळून गेला. सुशीलची छोटीशी झोपडी केव्हा मोठ्या भव्य दिव्य राजवाड्यात रूपांतरित झाली ते त्याचं त्यालाही कळलं नाही. सर्वत्र सोनेरी प्रकाश पसरला. त्या राजवाड्यात सोनं, नाणं, रत्ने, मोती यांची अमाप संपत्ती भरली होती. धान्याने कोठारत तुडुंब भरली होती. सुशीलची सारी मुलं आनंदाने हसत होती आणि पोटभर जेवत होती. ज्या कुटुंबाला काही वेळापूर्वी अन्नासाठी हाल सोसावे लागत होते, त्यांच्यावर आज सुखाचा वर्षाव झाला होता. सुशीलच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या घरात एक वेळच्या अन्नाचीही भ्रांत होती, ते घर आता सुख समृद्धीच्या सागरात डुंबत होतं. त्याने कृतज्ञतेने पुन्हा एकदा पृथ्वीला मस्तक टेकवून आई दुर्गेला वंदन केले. सुशीलच्या हृदयात देवीबद्दलचं प्रेम आणखीन वाढलं. पुढे काळाच्या ओघात सुशीलच्या कन्येचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सुशील वैश्य आयुष्यभर देवीची भक्ती करत आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिला. त्याच्या कुटुंबियांनीही माता दुर्गेच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवली आणि ते सर्वजण देवीच्या आशीर्वादाने सुखी जीवन जगू लागले. इतकी कथा सांगून भगवान शिव थांबले. नारद मुनी स्तब्ध होऊन त्या कथेत पूर्णपणे तल्लीन झाले होते. त्यांच्या डोळ्यांदेखील भावविभोर अश्रू तरळले. दोन्ही हात जोडून नारदांनी महादेवांना वंदन केले आणि भरून आलेल्या कंठाने म्हणाले, हे महादेव, या अद्भुत आणि भक्तिमय कथेबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. ही कथा ऐकताना माझं हृदय भक्तिरसाने भरून आलं. माता दुर्गेची कृपा किती अपरंपार आहे ते अनुभवता आलं. महादेव समाधानाने हसले
आणि नारदाला म्हणाले, हे नारद, नवरात्र व्रताची ही महान कथा केवळ ऐकण्यानेच मनुष्याची सर्व पापं नष्ट होतात आणि त्याचं व्रत फळतं. जो मनुष्य संपूर्ण 9 दिवस उपवास करू शकत नाही, तो फक्त 3 दिवस उपवास जरी केला तरी त्याला यथोचित फल प्राप्त होतं. काही भक्त शारीरिक कारणांनी पूर्ण 9 दिवस उपवास करू शकत नाहीत. अशांसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस उपवास करण्याचा संकेत आहे. भक्तिभावाने फक्त या 3ही रात्री देवीची पूजा केली तरी सर्व फल मिळू शकतं. या व्रताच्या काळात जे श्रद्धेने देवीची आराधना करतात त्यांचं कल्याण होतंच. नवमीला कुमारी कन्यांचं पूजन करून तसेच ब्राह्मणांना भोजन घालून व्रताची पूर्तता करतात. पूजन, हवन, कन्यापूजन आणि सत्कर्म यांनी हे नवरात्र व्रत पूर्ण होतं. या पृथ्वीतलावर जितकीही व्रतं आणि दानधर्म आहेत त्यांपैकी कुठलंच या नवरात्र व्रताची बरोबरी करू शकत नाही. कारण हे व्रत नेहमीच भक्तांना धनधान्य प्रदान करतं, सुख आणि संतती वाढवतं, आयुष्य आणि आरोग्य प्रदान करतं आणि शेवटी स्वर्ग आणि मोक्षही देतं. एवढी महान फळं या व्रताच्या अनुसरणाने मिळतात. ज्याला विद्या, धन अथवा संतती हवी असेल त्याने या सौभाग्यदायक आणि कल्याणकारी व्रताचं विधीपूर्वक अनुष्ठान करावं. हे व्रत करणाऱ्या भक्ताला हव्या त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. ज्याला विद्या हवी आहे तो या व्रताच्या प्रभावाने सर्व विद्या संपादन करू शकतो आणि जो राजा आपल्या राज्यापासून वंचित झाला असेल तो पुन्हा हे व्रत करून आपलं हरवलेलं राज्य परत मिळवू शकतो. ज्यांनी गतजन्मी हे उत्तम व्रत केलं नाही असे लोक या जन्मी रोगी, दरिद्री किंवा निसंतान राहतात. जी स्त्री बांज असेल, विधवा असेल किंवा धनहीन असेल तिच्या बाबतीत असं अनुमान करावं की तिने नक्कीच पूर्वजन्मी हे व्रत केलं नव्हतं. आणि ज्याने या जगतात सर्वश्रेष्ठ कल्याणमय भगवतीची उपासना केली नाही तो मनुष्य पृथ्वीवर सदैव अनेक प्रकारच्या दुःखांनी ग्रस्त राहतो, दरिद्री राहतो आणि शत्रूंनी पीडित राहतो. हे नारद, भगवान शंकर पुढे म्हणाले, आता मी तुला या व्रताची नियमावली सांगतो. लक्षपूर्वक ऐक. नवरात्र व्रताचा आरंभ करताना भक्ताने पवित्र मनाने आणि दृढ निश्चयाने संकल्प करावा. हाच संकल्प त्या भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासाचा आरंभ असतो, जो त्याला अखेरीस देवीच्या कृपेपर्यंत घेऊन जातो. जेव्हा एखादा व्रती देवी दुर्जेची उपासना करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याने आपलं मन आणि शरीर शुद्ध ठेवावं. बाह्य शुचिर्भूतता अर्थात अंगाची स्वच्छता गरजेची आहेच, पण मनाची आतली पवित्रताही तितकीच आवश्यक आहे. म्हणून व्रताचा आरंभ नेहमी शुद्ध संकल्पाने करावा, ज्यात आपण स्वतःला देवीच्या चरणी समर्पित करण्याची प्रतिज्ञा करतो. या व्रताच्या काळात भोजनाचं विशेष लक्ष ठेवावं. फक्त तेच अन्न ग्रहण करावं जे पवित्र आणि सात्विक आहे. पानात कोणताही तामसिक पदार्थ, उदाहरणार्थ मांसाहार, मासे, कांदा, लसूण नसावा. शक्य असेल तर संपूर्ण 9 दिवस उपवास ठेवावा हे उत्तम मानलं जातं. पण प्रकृतीच्या कारणाने जर पूर्ण उपवास करणं अशक्य असेल तर फळाहारावर राहावं किंवा दिवसातून फक्त एकदाच अल्प प्रमाणात सात्विक भोजन घ्यावं. अन्न शुद्ध आणि सात्विक असलं की मन शांत आणि एकाग्र राहतं आणि साधनेत अधिक रमण होतं. नवरात्राच्या दिवसात संयमाने जीवन जगावं. क्रोध, लोभ, मोह आणि द्वेष या सर्व विकारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. हे दिवस आत्मशुद्धी आणि साधनेचे आहेत. आपल्या मन, वाणी आणि कृतींनी या काळात कुणालाही दुखवू नका. लक्षात ठेवा, हे व्रत केवळ शरीराला त्रास देण्यासाठी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे. जसं जसं तुम्ही आपलं मन आणि हृदय पवित्र ठेवाल तसं तसं देवी दुर्गेची कृपादृष्टी तुमच्यावर वरवरून बरसू लागेल. देवी दुर्गेची आराधना करताना फक्त फुलं, धूप आणि दिवा इतक्यापुरती पूजा मर्यादित ठेवू नका, तर आपल्या अंतःकरणातील अपार भक्तीही तिच्या चरणी अर्पण करा.
देवीला लाल पुष्प अतिशय प्रिय आहेत, म्हणून लाल फुलांचा नैवेद्य चढवा. पण याहून महत्वाची आहे ती मनाची पूर्ण शरणागती. देवीच्या 9 रूपांपैकी दर दिवशी एकेका रूपाची उपासना करा आणि तिच्या सामर्थ्याचं चिंतन करा. तिची आरती गा, स्तुती करा आणि तिच्या दिव्य कथा श्रवण करा व इतरांनाही ऐकवा. कारण देवीची महिमा गाणं हे सुद्धा एक मोठं पुण्यकर्म आहे. या व्रताचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे ध्यानधारणा. देवीचे मंत्र जपा आणि तिच्या दिव्य स्वरूपाचा ध्यान करा. ओम दुर्गायै नमः हा मंत्र सतत जपा. याने तुमच्या अंतरात्म्यात शक्ती आणि साहस जागृत होईल. दररोज काही काळ ध्यानस्थ बसून देवीच्या उज्ज्वल स्वरूपाचं चिंतन करा. तिच्या महिमेचं स्मरण करा. त्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुम्हाला अपार शांतीचा अनुभव येईल. जेव्हा नवरात्राचे शेवटचे दिवस येतात तेव्हा देवीची प्रसन्नता मिळवण्यासाठी कन्यापूजन करणं अत्यंत फलदायी ठरतं. लहान कन्या या देवीच्याच रूप मानल्या जातात. म्हणून नवमीच्या दिवशी नवकन्यांना घरी आमंत्रित करा. त्यांचं आदरपूर्वक पूजन करा. प्रेमाने त्यांचे पाय धुवा, त्यांना आसनावर बसवा आणि स्वादिष्ट प्रसादाने त्यांची आदरातिथ्य करा. त्यांच्या लहान हाताने दिलेला आशीर्वाद घ्या. अशा रीतीने कन्यापूजन केल्याने तुमची साधना पूर्णत्वाला जाते. या व्रताच्या काळात तामसिक वृत्तीच्या कुठल्याही गोष्टींपासून दूर राहायला हवं. मांस, मद्य असे तामसिक आहार या दिवसात पूर्णतः वर्ज्य करा. तसेच वागण्यातही तामसिक प्रवृत्तीपासून दूर राहा. व्रतधारी भक्ताने 9 दिवस पूर्णपणे सात्विक जीवन जगावं, ज्यामुळे त्याच्या उपासनेत कोणताही व्यत्यय येणार नाही. हे 9 दिवस केवळ उपवास आणि तपस्येचेच नाहीत, तर आत्मिक जागृतीचे आहेत. हे नारद, भगवान शिव म्हणाले, हे व्रत फक्त सांसारिक इच्छापूर्तीसाठी नाही, तर आत्मिक उन्नतीसाठी आहे. जो श्रद्धा आणि भक्तिभावाने या व्रताचं पालन करतो, त्याला देवी दुर्गेची कृपा लाभून त्याच्यावरील सारे कष्ट नाहीसे होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून जो कोणी या व्रताचा संकल्प करेल, त्याने तन, मन आणि आत्म्याची पूर्ण शुद्धता राखून ही साधना करावी. भगवान शिवांनी अशा प्रकारे नारदांना नवरात्र व्रताचं महात्म्य, कथा आणि नियम सांगितले. महादेवांच्या मुखातून हे अमूल्य ज्ञान ऐकून नारद मुनी भारावून गेले. त्यांनी उत्साहाने महादेवांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रणाम केले आणि विनम्रतेने म्हणाले, प्रभू, आपल्या कृपेने मला या व्रताचं अद्भुत महात्म्य कळलं. मी हे ज्ञान नक्कीच जगभर पसरवीन, ज्यामुळे असंख्य जीवांचं कल्याण होईल. नारदाचे हे शब्द ऐकून भगवान शिवांनी त्याला आशीर्वाद देत उभं केलं. कैलास पर्वतावरील त्या दिव्य वातावरणात नारद आणि शिव यांचे मुखकमल आनंदाने उजळले होते. दोघांची नामस्मरणं घेऊन देवर्षी नारदांनी महादेवांना पुनः प्रणाम केला आणि विश्वकल्याणासाठी ती कथा लोकांमध्ये सांगण्यासाठी पुढे प्रस्थान केलं. मित्रहो, अशी ही पवित्र नवरात्र व्रत कथा येथे संपते. या कथेतून आपल्या लक्षात येतं की माता दुर्गेची कृपा सच्च्या भक्तांवर कशी सदैव होत असते. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण निष्कपट भावनेने आणि अखंड श्रद्धेने देवीची उपासना करतो, तेव्हा देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि आपल्यावर सुखसमृद्धीचा वर्षाव करते. सुशीलसारखेच आपणही जीवनातील प्रत्येक संकटांचा सामना भक्तीने आणि धैर्याने करूया. कारण देवीची कृपा सोबत असेल तर कोणतंही दुःख टिकणार नाही. देवी दुर्गा आपल्या सर्व भक्तांवर असाच कृपादृष्टीचा वर्षाव करो, अशी तिच्या चरणी प्रार्थना. जय दुर्गे माता, जय माता दी. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय आई दुर्गा नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी इथे थांबते आणि उद्या आणखी एक कथा घेऊन येते. धन्यवाद.